नमस्कार रसिकांनो, सादर करत आहे शरद कुलकर्णी यांची सावलीचा उजेड ही कथा. अभिवाचन केले सौ नीता वजे यांनी. चला तर ऐकूया. कथेचं नाव आहे सावलीचा उजेड. ही कथा आहे अशा एका संध्याकाळची जिथे आयुष्याचे रंग फिके पडले आहेत, पण प्रकाशाची एक तिरपी रेष अजूनही बाकी आहे. विशाल आपल्या स्टुडिओच्या खिडकीपाशी बसला होता. हातात कॅमेरा होता, पण डोळ्यात मात्र एक शून्य पोकळी होती. समोर विखुरलेले फोटो त्याच्या प्रवासाची साक्ष देत होते, पण आज त्याला त्या फोटोमधला प्रकाश जाणवत नव्हता. विशाल एक नावाजलेला फोटोग्राफर, ज्याने जगभरातल्या सुंदर चेहऱ्यांचे आणि निसर्गाचे फोटो काढले होते. त्याच्या एका क्लिकवर जगाने दाद दिली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन त्याने आपल्या मेहनतीने आणि नजरेने जागतिक स्तरावर नाव कमावले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात जणू एक गडद न संपणारी सावली पसरली होती. तो अपघात केवळ शरीराचा नव्हता, तर तो त्याच्या अस्मितेचा होता. ज्या उजव्या हाताच्या जोरावर त्याने आभाळाला गवसणी घातली होती, तोच हात आज एका पेल्याचं वजनही सहन करू शकत नव्हता. एका पावसाळ्याच्या रात्री जेव्हा आभाळ ओसंडून वाहत होतं, विशाल आपल्या स्टुडिओत एकटाच होता. त्याने कॅमेरा उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बोटातली ताकद संपली होती. तो महागडा कॅमेरा आणि त्याची ती मौल्यवान लेन्स त्याच्या थरथरणाऱ्या हातातून सटकली आणि जमिनीवर आदळली. लेन्सचे तुकडे होताना होणारा तो आवाज विशालच्या काळजाला आरपार चिरून गेला. त्या काचेच्या तुकड्यांमध्ये त्याला स्वतःचे करिअर, आपली स्वप्ने आणि आपले विखुरलेले अस्तित्व दिसत होते. तो तिथेच जमिनीवर बसून एखाद्या लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागला. तो अंधार त्याला गिळायला येत होता. काय अर्थ आहे या जगण्याला, जिथे माझा आत्माच माझ्यापासून हिरावला गेलाय? हा प्रश्न त्याला एका भयानक एकांतात ढकलत होता. त्याच्या स्टुडिओचा दरवाजा हळूच उघडला. लाकडी चौकटीचा तो जुना आवाज विशालच्या कानावर पडला, पण त्याने मान वळवली नाही. त्याची धाकटी बहीण ईश्वरी आत आली. हातात चहाचा कप होता आणि चेहऱ्यावर एक आश्वासक शांत हसू. ईश्वरी ही विशालच्या अगदी उलट होती. ती एक साधी प्राथमिक शिक्षिका होती, पण तिचं जगण्याचं तत्त्वज्ञान कोणत्याही महान तत्त्ववेत्त्यापेक्षा कमी नव्हतं. तिला शब्दांपेक्षा मौनातून आणि निसर्गातून अर्थ शोधायला आवडायचं. अजूनही त्याच काळोखात बसला आहेस का रे विशाल? तिने चहाचा कप जवळच्या लाकडी टेबलवर ठेवत विचारलं. तिचा आवाज मृदू होता, पण त्यात एक प्रकारची आग्रही माया होती. विशालने काहीच उत्तर दिले नाही. त्याचे डोळे अजूनही त्या जमिनीवरच्या काचेच्या तुकड्यांकडे होते. विशालने एक दीर्घ निश्वास सोडला. काळोख आता माझा सोबती झाला ईश्वरी. ज्या हाताने मी प्रकाशाचे खेळ टिपायचो, तोच हात आता निकामी वाटतोय. सांगावंसं वाटतंय की हे आयुष्य आता फक्त एक लांबच लांब सावली उरलंय. पूर्वी लोक माझ्या फोटोंकडे बघून म्हणायचे की मी प्रकाश उत्तम टिपतो, पण आज तोच प्रकाश मला चिडवतोय असं वाटतंय. दुसऱ्या दिवशी ईश्वरी त्याला शहराबाहेरच्या एका जुन्या पडक्या मंदिरात घेऊन गेली. तिथे जाण्याचा रस्ता खास खळग्यांनी भरलेला होता. विशाल थोडा चिडलाच. येथे कशाला आणलंस मला? हे दगडधोंडे काय दाखवणार आहेत? मला शांतता हवी आहे. हे जुनाट अवशेष नकोत. ईश्वरीने काहीच उत्तर दिले नाही. तिने त्याला शांतपणे एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेले. तो मंदिराचा सर्वात खोल भाग म्हणजे गाभारा होता. तिथे एकच छोटा दिवा जळत होता. तो दिवा इतका लहान होता की त्याची ज्योत वाऱ्याने विझेल की काय अशी भीती वाटत होती.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश त्या मूर्तीपेक्षा आजूबाजूच्या गडद अंधारामुळे अधिकच प्रखर आणि प्रभावी वाटत होता. ईश्वरी हळूच म्हणाली, दादा, या गाभाऱ्याकडे नीट बघ. जर येथे बाहेरच्यासारखा लख्ख सूर्यप्रकाश असता तर तुला त्या एका दिव्याची ओढ वाटली असती का? नाही. तो अंधारच त्या प्रकाशाला पवित्र बनवतोय. तो अंधार आहे म्हणून तुला त्या प्रकाशाची किंमत कळतीये. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातल्या त्या गाभाऱ्यात शिरत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातील तो दैवी प्रकाश दिसत नाही. तू आजवर फक्त बाहेरच्या जगाचा झगमगाट टिपलास. आता ही दुःखाची सावली तुला तुझ्या आतला दिवा पाहायला भाग पाडतीये. अजून तुझा कॅमेरा फुटला असेल पण तुझी दृष्टी अजून जिवंत आहे. विशालचे डोळे उघडले गेले. त्याला जाणवलं की आपण इतकी वर्ष फक्त बाह्य सौंदर्याच्या मागे धावलो, पण त्या अपूर्णतेमध्ये आणि दुःखाच्या सावलीमध्ये दडलेलं आत्मिक सौंदर्य पाहायचं विसरलो. ईश्वरीने पुढे बोलायला सुरुवात केली, दादा, तुला माहिती आहे, जेव्हा माझं लग्न मोडलं आणि मी परत आले तेव्हा मलाही असं वाटलं होतं की माझ्या आयुष्यावर एक मोठी सावली पडली आहे. पण त्याच सावलीने मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. आपण कमळाचं उदाहरण नेहमी देतो. ते उमलतं कुठे? चिखलात. जेवढा चिखल जास्त तेवढं कमळ अधिक टवटवीत दिसतं. आपल्या आत्म्याचंही तसंच असतं दादा. जोपर्यंत आपण दुःखाच्या चिखलातून जात नाही तोपर्यंत आपल्यातला खरा प्रकाश बाहेर येत नाही. तुझ्या या अपघाताने कदाचित तुझा कॅमेरा पकडण्याचा हात कमकुवत केला असेल, पण तुझ्या मनाची दृष्टी अधिकच तीव्र केली आहे. तिने कोपऱ्यात ठेवलेला एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो उचलला. तो विशालनेच कित्येक वर्षांपूर्वी काढलेल्या त्यांच्या आईचा फोटो होता. हा बघ. या फोटोत आईच्या चेहऱ्यावर एका बाजूने पूर्ण प्रकाश आहे आणि दुसरी बाजू पूर्णपणे अंधारात आहे. जर हा फोटो पूर्ण लख्ख असता तर आईच्या डोळ्यातली ती माया आणि कष्टांच्या आठी इतक्या स्पष्ट दिसल्या असत्या का? त्या सावलीनेच त्या प्रकाशाला अर्थ दिलाय. ती सावलीच सांगतेय की या माऊलीने आयुष्यात किती उंचावली झेलली आहे. विशालने तो फोटो हातात घेतला. त्याचे डोळे ओलावले. त्याला उमजलं की सावली ही प्रकाशाची केवळ अनुपस्थिती नसून ती प्रकाशाची एक वेगळी आणि महत्त्वाची अभिव्यक्ती आहे. त्याने विचार केला, जर सावली नसती तर जगातल्या गोष्टींना आकारच नसता. गोष्टी फ्लॅट आणि निर्जीव वाटल्या असत्या. काही महिन्यांनंतर विशालने एक भव्य प्रदर्शन भरवलं, सावलीचा उजेड. तिथे त्याचे जुने मित्र, चाहते आणि फोटोग्राफी क्षेत्रातील दिग्गज आले होते. तिथे प्रदर्शित केलेले फोटो नेहमीच्या ग्लॅमरस फोटोंपेक्षा खूप वेगळे होते. त्यात एका म्हाताऱ्या माणसाच्या थरथरणाऱ्या हाताचा फोटो होता. एका पडक्या भिंतीवर पडलेल्या झाडाच्या सावलीचा फोटो होता आणि एका निरागस मुलाच्या डोळ्यातल्या आसवांचा फोटो होता. विशालचा एक जुना प्रतिस्पर्धी आणि प्रसिद्ध समीक्षक तिथे आला. त्याने एका फोटोकडे बराच वेळ पाहून विचारले, विशाल, हा फोटो तू डाव्या हाताने काढलायस का? यात तांत्रिक अचूकता पूर्वीसारखी नाही, पण याचे सौंदर्य काहीतरी वेगळंच आहे. यात एक प्रकारची खोली जी तुझ्या आधीच्या परफेक्ट फोटोंमध्ये कधीच दिसली नाही. हे तू कसं साधलंस? विशाल हसून म्हणाला, मित्रा, या फोटोत माझा हात नाही तर माझं हृदय गुंतलंय. पूर्वी मी फक्त डोळ्यांनी प्रकाश टिपायचो. आता मी माझ्या दुःखातून आलेल्या दृष्टीने सावली टिपतो. ज्या दिवशी मी मान्य केलं की सावली हा सुद्धा प्रकाशाचाच एक भाग आहे, त्या दिवशी मला कॅमेरा धरण्याची भीती उरली नाही. तो आपोआप माझ्या अस्तित्वाचा भाग झाला. माझ्या या तुटलेल्या हाताने मला संपूर्ण जगाकडे पाहण्याची एक नवीन खिडकी उघडून दिली आहे. प्रदर्शनात एका कोपऱ्यात एक छोटा मुलगा उभा होता. तो एका अशा फोटोकडे बघत होता ज्यात एक जुनी तुटलेली भिंत होती आणि त्यातून प्रकाशाची एक किरण आत येत होती. तो मुलगा आपल्या आईला म्हणाला, बघ ना आई, ही भिंत फुटली आहे
म्हणून तर सूर्य आत येऊ शकला ना. जर ती भिंत पूर्ण असती तर आत काळोखच असता. विशालने हे ऐकले आणि त्याला ईश्वरीच्या शब्दांची पुन्हा आठवण झाली. खरोखर दुःख आणि आपत्ती ही आपल्या आयुष्यात अशासाठीच येते की आपल्यातला प्रकाश बाहेर पडावा आणि बाहेरचा प्रकाश आपल्या आत शिरावा. ज्या भेगा पडतात त्यातूनच चैतन्याचा उजेड आत येतो. प्रदर्शनाच्या शेवटी विशालने आपल्या डायरीत लिहिले, जीवनाचं सौंदर्य हे केवळ हसण्यात नसतं, तर डोळ्यातल्या आसवातून जेव्हा प्रकाशाचं इंद्रधनुष्य तयार होतं त्यात असतं. छाया आणि प्रकाश हे एकमेकांचे शत्रू नसून ते सखे आहेत. सावली नसेल तर प्रकाशाचं मूल्य कळणार नाही. सावली खोली देते, आत्मचिंतन शिकवते. जसे कमळ चिखलातून उमलते तसे आत्म्याचे सौंदर्य गहन दुःखातूनच प्रकटते. दोन्ही स्वीकारा, त्यातच खरा आनंद आहे. खिडकीबाहेर आता वारा वाहत होता. विशालने आपला नवीन कॅमेरा डाव्या हाताने सावरला आणि उजव्या हाताच्या बोटांनी त्याला आधार दिला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक शांत समाधान होते. त्याने ईश्वरीकडे पाहिले, जिने त्याला त्या काळोखातून बाहेर काढले होते. त्याने पुन्हा एकदा कॅमेरा डोळ्याला लावला. यावेळी त्याला प्रकाशाची भीती नव्हती आणि सावलीचा तिरस्कार नव्हता. त्याने प्रकाशाला आणि सावलीला एकाच फ्रेममध्ये टिपलं आणि त्यातून जन्माला आलं एक शाश्वत सौंदर्य. आयुष्याचं गुपित हेच आहे, सावलीला आपली खोली मानून तिथे थोडा वेळ थांबायचं, आत्मचिंतन करायचं आणि प्रकाशाला आपली दिशा मानून पुन्हा नव्या उमेदीने चालायचं. जो हे मनापासून स्वीकारतो त्याला जीवनाचा खरा आनंद मिळतो. आता विशालला समजले होते की तो अपघात त्याच्या आयुष्याचा शेवट नव्हता, तर एका नवीन आणि सखोल जीवनाची ती पहिली क्लिक होती. धन्यवाद. धन्यवाद नेताजी. तर रसिकांनो, ही होती शरद कुलकर्णी यांची सावलीचा उजेड ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि उग्रात चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.